तर 10वीच्या वर्षी ज्यावेळेस परीक्षा होती त्यावेळेस घरच्यांना असं वाटत होतं की आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे नाही, काहीतरी चांगलं केलं पाहिजे नाही. कारण आजपर्यंत घरच्यांनी ते गरिबीच बघितलेले, घरात कोण शिकलेलं नाही, काय नाही. मग त्यांचं थोडेफार चांगले मार्क पडत होते. मग त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या पोरांनी पण कुठेतरी चांगलं केलं पाहिजे नाही. काय नाही, घरी काही काम करत नव्हतो, काय नव्हतं, असं घरी बसलो. आणि परत विचार केला, आमच्या घरच्यांनीच विचार केला की बाबा तू जा पुण्याला जा, पण काहीतरी तिकडे जाऊन तुझं तुझं कर. सगळे नावं ठेवत होते, भाऊभाऊकीतले नावं ठेवतात, पाहुणे-रावळे नावं ठेवतात. इव्हन आपल्या घरचे पण नावं ठेवतात की काय करतंय, जातंय, 25 वय आहे त्याचं आणि पुण्यात जाऊन काय करत नाही, नुसतं बसतंय, खातंय, पितंय. अक्षरशः माझ्या आईने घरात असणारे आपले म्हैस विकून मला 25,000 रुपये दिले होते. आता एका शेतकरी कुटुंबासाठी जे आपले गाई गुरं म्हैस असते काय असते तर तुम्हाला माहितीच आहे. ते सवय लागलेली बाहेर फिरायची, पिक्चरला जायची, पोरांसोबत फिर, हे कर ते कर. मग नीटच्या काय एक्झामवरती लक्षच नव्हतं. त्याच्यात मग नीट फेल झालो. नमस्कार मित्रांनो, मी राहुल सूर्यवंशी, कृष्णा ॲनिमेशन स्टुडिओचा CEO आणि फाउंडर. आजकाल काय झालंय, CEO लावणं नावाच्या पुढं, फाउंडर लावणं, युवा उद्योजक म्हणणं, हे आजकाल लय फॅड चाललंय. पण हे युवा उद्योजक लावणं आणि CEO म्हणणं ह्याच्या पाठीमागचा जो स्ट्रगल आहे ना, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही आज माझी स्टोरी आहे. खरं सांगायचं म्हणलं तर युवा उद्योजक होणं किंवा व्यवसाय करणं एवढी सोपी गोष्ट नाही. तर माझं फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर माझे आई-वडील शेतकरी आहेत. एकदम शेती, मजुरी काम, वडील मजुरी काम करतात, दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतात. आणि आई आई घरगुती घरचंच काम करते. सगळं आम्ही शेताचंच शेताचं आई वडील काम करतात. एकदम मिडल क्लास, एकदम गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. तिथून एक जी प्राथमिक आणि माध्यमिक जे माझे शिक्षण आहे ना, ते एका गावातल्याच मराठी शाळेत झालं. आणि 9वी-10वी पर्यंत तर काहीच माहित नव्हतं, कशासाठी शिक्षण घ्यायचंय, शिक्षण कसं काय असतं, काय नाही. फक्त पास होतोय म्हणून पुढच्या वर्गात जायचं, पास होतोय म्हणून पुढच्या वर्गात जायचं. शाळेत जाऊन मज्जा मस्ती करायला मिळते, मित्रांसोबत गप्पा मारायला मिळतात आहे, फिरायला मिळतंय, घरचं काम डावलून फक्त शाळेत जायचं म्हणून जायचं. फक्त या कारणास्तव 8वी 9वी 10वी पर्यंत गेलो. पण ते म्हणतात ना 10वीचं वर्ष की महत्वाचं वर्ष असतं. तर 10वीच्या वर्षी ज्यावेळेस परीक्षा होती त्यावेळेस घरच्यांना असं वाटत होतं की आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे नाही, काहीतरी चांगलं केलं पाहिजे नाही. कारण आजपर्यंत घरच्यांनी ते गरिबीच बघितलेले, घरात कोण शिकलेलं नाही, काय नाही. मग त्यांचं थोडेफार चांगले मार्क पडत होते. मग त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या पोरांनी पण कुठेतरी चांगलं केलं पाहिजे नाही. मग घरच्यांचं असं म्हणणं होतं की MBBSला किंवा BHMSला आपल्या मुलाने ॲडमिशन घ्यावं. मग 10वीत थोडंसं अभ्यास करून हे करून मार्क पडली. 10वीत चांगली मार्क पडली म्हणून आता थोडी चांगले मार्क पडले की आपल्यात कसं आहे, मार्क थोडी जास्त पडली, 70-75% पडले की लगेच सायन्सला ॲडमिशन घ्यायचं. सायन्सला ॲडमिशन घेतलं, तिथं पण ॲडमिशन मिळत नव्हतं. थोडासा राजकीय वशल लाव गावातला, कुठं काय कर, हे असल्या गोष्टी करून 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्सला. पण 11वीला ॲडमिशन घेतलं, बाहेरच्या शहरात राहायला गेलो. आणि तिथं सगळं बाहेरच्या शहरात राहायला गेलो, तिथलं वातावरण, तिथलं हवामान लागलं. पूर्णपणे वातावरण बिघडून गेलं. 10वीला जेवढी मार्क होती त्याच्यातली 50% पण 11वीला पडली नाहीत. सगळं काहीच शिक्षणाचं राहिलेलं नाही. मग हे बघितल्याच्या नंतर घरच्यांनी ठरवलं आपलं पोरगं वाया जातंय. हे ठरवलं की 12वीला त्यांनी मामा तिकडं शिक्षणाला पाठवलं. आणि काहीच माहित नव्हतं, अभ्यास कसा करायचा असतो, कुठल्या गोष्टीचं प्रिपरेशन कसं करायचं असतं. पण आता BHMSला ॲडमिशन घ्यायचं म्हणल्यावर घरच्यांचं काय म्हणणं होतं की नीटची परीक्षा द्यावी लागेल. तर मग मामा वगैरे हे जरा शिकलेले होते. मग त्यांनी सांगितलं कसं प्रिपरेशन करायचं, काय करायचं. त्यांच्या फोर्समुळे 12वीत जरा बरीचशी मार्क पडली. 12वीत मार्क पडली की नीटचे क्लास लावायचे. आता नीट करावी लागेल, BHMSला ॲडमिशन घ्यायचंय म्हणल्यावरती. मग अकलूजला गेलो, जवळच्या तिथल्या क्लासमध्ये नीटला. तिथं फी भरली, सगळं केलं. पण ते सवय लागलेली बाहेर फिरायची, पिक्चरला जायची, पोरांसोबत फिर, हे कर ते कर. मग नीटच्या काय एक्झामवरती लक्षच नव्हतं. त्याच्यात मग नीट फेल झालो. नीट फेल झाल्याच्या नंतर नीट फेल झाले की घरच्यांच्या स्वप्नावरती पाणी ओतलं, डॉक्टर काय तर होऊ शकत नाही. मग आलो घरी, घरचं काम करायला लागलो. 12वी झाल्याच्या नंतर 2 महिने तर काय करायचं, कशाला ॲडमिशन घ्यायचं, काय जगात चाललेलं आहे, कुठल्या नंतर स्कोप कुठल्या ह्याला आहे. मार्क पण एवढे नव्हते, महत्वाचा मुद्दा, तर काहीच माहित नव्हतं. तर असंच एक दिवशी गावातला मित्र आहे विशाल पांढरे म्हणून, त्याच्या घरी बसलो होतो. आणि त्यावेळेस ही ॲनिमेशन क्षेत्राची ओळख झाली. कुठून तरी मोबाईलवरती बघितलं की बाबा अशा पद्धतीचं ॲनिमेशन असतं आणि त्यात आता स्कोप भरपूर आहे. मग काय, घरी गेलो, वडिलांना म्हणलं एवढी एवढी फी आहे.
वडील तर नकोच म्हणत होते, की तुझी शिकायची इच्छा आहे, तू शिकत नसतो, करूच नको. उगाच पैसे वाया घालवण्यात काय अर्थ नाही. कारण वडिलांना फोर्स करून मागं लागवणार ते असतं ना, की बाबा आई करते तर करा. मग कुठेतरी पुश करून वडिलांनी पण थोडे पैसे दिले आणि बारामतीत ॲनिमेशनला ॲडमिशन घेतलं शेवटी. तर ते पिक्चरचं किंवा चित्रपटाची थोडीशी आवड, क्युरिओसिटी असल्यामुळं काय झालं, की थोडीफार त्या ॲनिमेशनमध्ये आवड निर्माण झाली. ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग कसं असतं, व्ही-एफ-एक्स काय असतं, 3D काय असतं किंवा कंपोजिशन काय असतं, ह्या गोष्टींची थोडी आवड निर्माण झाली. मग पहिलं 1 वर्ष तर खूप चांगल्या पद्धतीने गेलं. पण सेकंड इयरला काय झालं, सेकंड इयरला आता बारामतीत राहायला आल्यामुळे, की घरून तर पैसे किती मागणार, घरची परिस्थिती व्यवस्थित नाही. मग असा विचार केला, की आपण बारामतीचा काहीतरी छोटा-मोठा जॉब करू. मग 12वीत सेकंड इयरला असताना ॲनिमेशनला डिग्रीला, त्याच वेळी बारामतीत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये जॉब करायला चालू केला. 6,000 फक्त मिनिमम 6,000 त जॉब चालू केला. 4-5 महिने सकाळी सकाळी 10ला जायचो, संध्याकाळी 8ला यायचो. त्या पद्धतीने 5-6 महिने तिथं जॉब केला आणि सेकंड इयर कंप्लीट केलं. सेकंड इयर कंप्लीट झालं, की लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनमध्ये घरी गेलो आणि लॉकडाऊनमध्ये घरी गेलो, की मग थोडीफार प्रिपरेशन करून, हे करून थोडंसं जॉबसाठी सर्च करायला लागलो. पुण्यात भरपूर ठिकाणी अप्लाय केलं. बाहेर बंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी असं असं फॅड होतं. सगळे कॉलेजचे म्हणायचे, की चेन्नई, मुंबईला जर गेला तर पगार जास्त मिळेल. तिकडे जॉबला लागणं गरजेचं आहे. मग एक मनात उत्सुकता होती ना, की आपण बाहेरच्या शहरात जायचं, पगार चांगला असेल, पैसा भरपूर येईल, मग मज्जा करू, हे करू. पण असं काही नाही. जॉबच लागला नाही. लॉकडाऊन होतं, जॉब लागला नाही. पण त्यावेळेस सेकंड वेव्ह होती. त्यात नकळत काय झालं आणि एका पुण्यातल्या कंपनीत मी जॉइन झालो. फक्त 8,000 पगारावरती मी जॉइन झालो आणि लॉकडाऊनच्या क्रायसिसमुळे ती पण कंपनी 4-6 महिन्यांनी बंद पडली. मग त्यावेळेस विचार केला, की जॉब लागला किंवा नाही लागला तर एका दिवसात कंपनी काढू शकते आपल्याला. त्या कंपनीच्या हातात आहे, की हे एम्प्लॉयी लगेच काढून टाकायचं. तिथं काहीच करू शकत नाही. मग असा विचार केला, की आपण काहीतरी आपलं करू. मग त्यावेळेस बारामतीत राहत होतो. त्यावेळेस आपल्याला ग्राफिक डिझायनिंग येत होतं मला, व्हिडिओ एडिटिंग येत होतं. मग असा विचार केला आपण ह्याचाच काहीतरी बिझनेस करू. मग लोकलच्या ते दुकानं, जे शॉप आहेत किंवा जे इन्स्टिट्यूट आहेत, जे क्लासेस आहेत, त्यांच्यापाशी जायला लागलो आणि त्यांना सांगायला लागलो, की मला अशा-अशा पद्धतीने डिझायनिंग येतं, मी तुमच्यासाठी डिझायनिंग करू शकतो. अशी थोडेफार कामं करायला लागलो. महिन्याला ₹2,000-3,000 ₹4,000 खिशात यायला लागले. मग ते चांगलं वाटायला लागलं. पण माहीत नव्हतं, की असाच बिझनेस करायचा असतो. मार्केटिंग काय असते, काय माहीत नव्हतं. फक्त गोल एवढाच होता, की आपल्याला महिन्याला ₹4,000-4,500 बारामतीत राहायला खर्च येतोय. मग ते कुठनं तरी गोळा करायचे, कसं तरी काहीतरी काम करून ते आणायचे, एवढाच गोल होता. कारण घरी गेल्याच्या नंतर शेतात काम करावं लागत होतं आणि शेतात काही काम करायची इच्छा नव्हती. कारण इकडं बाहेरची सवय लागलेली ना. बारामतीत राहायचं, सिटीत राहायचं आणि मज्जा-मस्ती करायची ही सवय लागलेली. मग 4-6 महिने तसेच गेले. मग हळू-हळू लक्षात आलं, हळू-हळू आयुष्यात चांगले मेंटॉर आले. त्यांनी सांगितलं, की बिझनेस अशा पद्धतीने करावा लागेल. अशा प ए ए ज्या पद्धतीने तू करतोय ना, त्याच पद्धतीने अजून स्केल केला ना, तर एवढा मोठा बिझनेस होऊ शकतो. मग ती कुठेतरी स्वप्न माझ्या मनात, डोक्यात कुठेतरी पेरली गेली लोकांच्या माध्यमातून आणि ते स्वप्न अशी फुलत गेली, की ती नेहमी असं डोक्यात यायचं, की हां, आपण पण एवढं मोठं झालं पाहिजे नाही. आपल्याकडे पण ही गाडी पाहिजे नाही, आपल्याकडे पण ते पाहिजे नाही. मग त्या दृष्टिकोनातून मी बिझनेसकडे ओढलो गेलो आणि नंतर मग बारामतीत पण एवढं काही नॉलेज नसल्यामुळं तिथला पण बिझनेस बंद पडला. तिथलं बी मला काम बंद करावं लागलं आणि 2-3 महिने जवळपास मी घरीच राहिलो. काय नाही, घरी काही काम करत नव्हतो, काय नव्हतं. असं घरी बसलो आणि परत विचार केला. आमच्या घरच्यांनीच विचार केला, की "बाबा तू जा पुण्याला जा, पण काहीतरी तिकडे जाऊन तुझं तुझं कर." तर मग मी त्याच्यानंतर पुण्याला आलो. पुण्याला आल्याच्या नंतर पण इथंच एका मोठ्या भावाच्या तिथं राहिलो थोडे दिवस. पण काही समजत नव्हतं काय करायचंय, काय नाही. कारण काही माहीतच नव्हतं ना. बिझनेसच्या संदर्भात काही माहीतच नव्हतं. मग हळू जशी-जशी माहिती घेत गेलो, मग त्यावेळेस मला समजलं की Facebook मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे. त्या काळात Facebook मार्केटिंग खूप चालत होतं आणि आता बी चालतं. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यावेळेस थोडंसं ते फॅड होतं. मग ते Facebook मार्केटिंग मी YouTubeवर बघून 2 महिन्यात शिकलो आणि त्यातून मी कॅम्पेन रन करायला लागलो आणि व्यवसायासाठी ग्राफिक डिझायनिंग म्हणा, व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा 3D ॲनिमेशनसाठी मी प्रोजेक्ट घ्यायला लागलो. फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट घ्यायला लागलो. थोडे जसे प्रोजेक्ट येतील, त्या पद्धतीने हळू-हळू ग्रोथ करत गेलो आणि जवळपास पहिले 4-6 महिने, 6 महिने, वर्षभर तर फक्त एवढ्यावरतीच माझा बिझनेस होता, की फक्त रेंट आणि माझी मेस एवढे पैसेच निघायचे.
आणि एवढ्यातच बिझनेस चालवला. कारण ते एवढं माहीत नव्हतं ना, कसं लोकांशी कॉन्टॅक्ट करायचं, अजून बिझनेस कसा आणायचा, ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग ते तेवढंच भागत होतं, तेवढ्यातच बरं वाटतं. एकतर घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी करतोय पुण्यात जाऊन, ही एवढ्यातच घरचे खुश होते. आणि पण ते एक मनाला चाहूल लागली होती किंवा ती एक हे झालं होतं, की आत्ता आपल्याला काहीतरी मोठं करायचं. सगळे नावं ठेवत होते, भाऊ-भावकीतले नावं ठेवतात, पाहुणे-रावळे नावं ठेवतात. इव्हन आपल्या घरचे पण नावं ठेवतात, की काय करतंय, जातंय, 25 वय आहे त्याचं आणि पुण्यात जाऊन काय करत नाही, नुसतं बसतंय, खातंय-पितंय एवढंच, अशी नावं ठेवतात. पण एक मनात जिद्द जिद्द होती, की बाबा आपल्याला करायचं. काही झालं ना, तर आपल्याला बिझनेसच करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही. मग त्या जिद्दीने हळू-हळू शिकत गेलोय आणि करत गेलो. जोपर्यंत एक व्यवसाय करायचा असेल ना, तर मला एक गोष्ट एवढी समजली, की व्यवसाय करायचा म्हणलं, की पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पेशन्स नसतील, तर आपण त्या व्यवसायात टिकूच शकत नाही. कारण जोपर्यंत ही एक प्रोसेस आहे. प्रोसेस जोपर्यंत पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याच्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप समजत नाही. मार्केटिंग काय आहे? ब्रँडिंग काय आहे? लोकांचे क्लायंट रिलेशनशिप कशाला म्हणतात? टीम मॅनेजमेंट काय आहे? ह्या ज्या टप्प्याटप्प्याने गोष्टी आपल्या आयुष्यात येणार आहेत, म्हणजे ते एक टप्प्याटप्प्यानुसारच येणार आहेत. ते आपल्याला असं समजणारच नाही, की तुम्ही पुस्तक वाचा, काही करा. पुस्तकातून थोडंफार नॉलेज येईल. पण ते अनुभवल्याशिवाय ते आपल्याला समजणार नाही, की ते कशा गोष्टी आहेत. मग जवळपास 2-3 वर्ष गेल्याच्या नंतर चांगलं चालायला लागलं, थोडेफार पैसे शिल्लक राहायला लागले. मग विचार केला, की जे आपण फ्रीलान्सिंग करतोय, ते थोडंसं एजन्सीत रूपांतर करू. एजन्सीत रूपांतर करायचा प्रयत्न केला. 1-2 एम्प्लॉयी हायर केले, 1-2 एम्प्लॉयी हायर केले. मग एम्प्लॉयीचं कसं असतं, की त्यावेळी एवढा पैसा नाही, एवढी सॅलरी देऊ शकत नाही. मग इंटर्नशिपवरती एम्प्लॉयी घ्यायचे. इंटर्नशिपवरती एम्प्लॉयी घेतले, की एम्प्लॉयीचं कसं असतं 2-3 महिने शिकले, की लगेचच निघून जातात. कारण पेमेंट कमी असतं. त्यांचं बी काही चुकत नाही आणि आपण पेमेंट देऊ शकत नाही. मग अशाच पद्धतीने आपण इंटर्नवरती ठेवले, एम्प्लॉयी ठेवले आणि त्याच पद्धतीने आपण करत गेलो. ह्याच जर्नीत मी 2-3 गोष्टी फक्त शिकलेलो आहे. एक म्हणजे बिझनेसमॅनचा माइंडसेट कसा असणं गरजेचं आहे. आता खूप युवा युवा जी पिढी आहे ना, ती व्यवसायाकडे उतरते किंवा काय होते, पण त्यांचा व्यवसाय लगेच बंद पडतो. पण ह्याच्यासाठी भांडवल किंवा ज्या बाकीच्या गोष्टी लागतात, ह्या तर महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासोबत एका व्यावसायिकाचा माइंडसेट खूप गरजेचा आहे. तो माइंडसेट असा असणं गरजेचं आहे, की नेव्हर गिव्ह अप माइंडसेट असणं गरजेचं आहे. कधीच माघार घेणे नाही. आणि दुसरा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असणं गरजेचं आहे. दूरदृष्टिकोन असणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यक्तीने की जो व्यवसाय करायचा आहे ना, त्यांनी कमीत कमी 5-6 वर्षाचा प्लॅन करणं गरजेचं आहे. दूरदृष्टिकोनाने बघणं गरजेचं आहे. ह्या अशा ज्या माइंडसेट ज्याचा असेल ना, तो सक्सेस होऊ शकतो बिझनेसमध्ये. आणि हा माइंडसेट काही असाच येत नाही. हा अनुभवातनं येईल. एकतर पुस्तके वाचल्याच्या नंतर येईल किंवा अनुभवातून येईल. अशाच पद्धतीने हा माइंडसेट आपल्याला येणार आहे. आणि दुसरं म्हणजे खूप साऱ्या अडचणी आता ह्या ज्या संघर्षात आहे ना, खूप साऱ्या बिझनेसच्या संघर्षात अडचणी येत राहतात. त्यातलीच एक अडचण सांगायची म्हणलं तर ज्यावेळेस मी पुण्यात येणार होतो, त्यावेळेस माझ्याकडे ₹1 नव्हता. तर अक्षरशः माझ्या आईने घरात असणारे आपले म्हैस विकून मला ₹25,000 दिले होते. आता एका शेतकरी कुटुंबासाठी जे आपले गाई, गुरं, म्हैस असते, काय असते तर तुम्हाला माहितीच आहे. पण अक्षरशः तिने पुण्यात येताना मला ते 25,000 देताना मलाच लाज वाटत होती. पण ते घेऊन आलो आणि तिने मला एवढंच सांगितलं होतं, "काहीही कर, फक्त व्यवस्थित राहा आणि तुझं चांगलं झालं पाहिजे नाही." असा एक मुलगा ज्याला शाळा, कॉलेज ह्या पिरियडमध्ये शिक्षण काय असतं, शिक्षणाची व्हॅल्यू नाही. परत घरचे आपले शेतकरी कुटुंबात नाही, किती कष्ट करतात, काबाड कष्ट करतात आहे, ह्याची काडी मात्र व्हॅल्यू नाही. फक्त करायचंय म्हणून करायचं, टवाळक्या करायच्या, इकडं फिरायचं, पिक्चरला जा, मित्रांसोबत रात्र-रात्र फिर. ज्यावेळेस मी पुण्यात आलो का नाही आणि ज्यावेळेस मला लोकांनी डावललं, लोकांनी थोडक्यात लायकी दाखवली, त्यावेळेस मला कळलं की बाबा आपले घरचे किती कष्ट करतात आहे आणि किती कष्ट करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीची मला त्यावेळेस व्हॅल्यू कळली. आणि जोपर्यंत आपल्याला त्या कष्टाची व्हॅल्यू कळत नाही ना, तोपर्यंत आपण पण व्यवस्थित मार्गाने चालू शकत नाही. त्यावेळेस मला समजलं की बाबा पैशाची किंमत काय असते. आणि त्यावेळेस मी माझ्या आईला एक शब्द दिला, की मी 100% पुण्यात जाऊन काहीतरी मोठं यशस्वीरित्या काहीतरी करून दाखवेन. आणि आज मी कुठंतरी सार्थ झालोय, की ते करून दाखवतोय. आणि आज जे माझ्याकडे रूमचं भाडं भरायला पैसे नव्हते, एक शून्य एक शेतकऱ्याचा मुलगा गावात राहणारा,
तो आज पुण्यात येऊन एक सक्सेसफुल एजन्सी रन करतोय. ही माझी छोटीशी स्टोरी आहे. आणि मला एवढंच सांगावं असं वाटतंय, की फक्त स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. मग ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, की फायनान्शियल गोष्टी असतील किंवा बाकीचं व्हॉटएव्हर जे बिझनेसमध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात, त्या होत जातात. फक्त स्वतःवरती दृढ निश्चय असणं गरजेचं आहे. आणि आज मला लाईफ स्टोरी या चॅनलने इथं बोलण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल मी त्यांचं शतशः आभार मानतो.